कोकणातल्या रानावनात आढळणारा एक वन्यजीव, पण फक्त एक वन्यजीव म्हणून त्याची ओळख मर्यादित नाही, तर थेट वराह अवताराशी संबंधित हा जीव इथल्या जनमानसात, कथेत, दंतकथेतही आढळतो. कृषीप्रधान इथल्या संस्कृतीत तो इथल्या रूढींमध्येही आढळतो. अश्मयुगीन माणूस जेव्हा इथल्या कातळ सड्यांवर या रानडुकरांची शिल्पे करून जातो, तेव्हा हेच सांगावंसं वाटतं, तो होता, तो आहे आणि तो असेल. रस्ता थोडा अवघड आहे. एकाच वेळी दोघांनी गाडीवरून जाणं शक्य नाही काही ठिकाणी, त्यामुळे तो एकटा आपला गाडीने जातोय, मी त्याच्या मागे चालत येतोय. जिथे शक्य आहे तिथे आम्ही चाललोय डबल सीट. कुठे आहे? तिथे मोर दिसतोय, लांब आहे, थोडा दिसणार नाही. सकाळी लवकर उठून आलो होतो आम्ही आणि अशा वेळी मोर, कोल्हे वगैरे दिसतात इथे. गवे पण दिसतात. आशा करतो की यावेळी आम्हाला गव्यांचा कळप असा समोर दिसला पाहिजे. शोध कातळ शिल्पांचा या सिरीजमधील हा तिसरा व्हिडिओ आहे. सदाप नावाच्या वन्यजीव संवर्धकाने गुहागर भागात शोधलेल्या कातळ शिल्पांवर ही सिरीज बनवली आहे. याआधील भागही तुम्ही नक्की पहा, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपले चॅनल ट्रॅक युगोवर आपले स्वागत आहे. आणि हा शोध कातळ शिल्पांचा या सिरीजमधला हा तिसरा व्हिडिओ आहे. आणि आता आपण अजून एक नवीन कातळ शिल्प इथे पाहणार आहोत. तर रोडपासून थोडंसं आत यायला, इथे या सड्यावर यायला बरीच मेहनत घ्यावी लागली आम्हाला. बाईकवरून इथेपर्यंत पोचायला एक 15-20 मिनटं लागली असतील. ते 15-20 मिनटं लागतात, बरंच आत आहे. आणि पूर्ण सडा पाहू शकता तुम्ही. कदाचित इथे माणूस नावाचा प्राणी येत असेल. तर सध्या आम्ही इथे, सदाप आणि मी आहे, आणि इथे तुम्हाला हे कातळ शिल्प पाहायला मिळेल. तुम्ही कदाचित आतापर्यंत हा शेप पाहून ओळखला असेल की हे कातळ शिल्प कोणत्या प्राण्याचं आहे. तर सदाप या कातळ शिल्पाबद्दल जास्त आपल्याला सांगू शकेल. तर हे जे कातळ शिल्प आहे, तर असं व्हिडिओमध्ये आपण मोबाईल वगैरे जर चालू केलं तर ते लगेच लक्षात येतं की कुठला प्राणी असेल. तरीसुद्धा थोडंसं कन्फ्युजन आहे. म्हणजे काय की या गावामधील जी लोक या ठिकाणी नाचणी वगैरे करायची, तर या आजूबाजूला जी बांध वगैरे घातलेली शेतं दिसतात, तर त्या ठिकाणी नाचणी वगैरे केली जायची. तेव्हाच्या लोकांनी ही जी बॉर्डर दिसते, ही बॉर्डर करून ठेवलेली होती. आणि त्यातील काही लोकांना जेव्हा आम्ही विचारलं की इथे हे जे कातळ शिल्प आहे हे कुठल्या प्राण्याचं आहे, तर त्यांचं काहींचं असं म्हणणं होतं की हे कातळ शिल्प आहे हे गेंड्याचं असेल. तर काही लोक, म्हणजे क्वचितच लोक ते डुक्कर आहे असं ते आयडेंटिफाय करू शकले. पण बरेच लोकांकडनं उत्तर मिळालं की हा गेंडा असायला पाहिजे असं. तर ते गेंडा का, हे काय त्याचं कारण काही कळालं नाही. पण जर तुम्ही व्यवस्थित बघितलं तर हा कातळ शिल्प जे आहे हे डुकराचंच कातळ शिल्प आहे हे आपण ठामपणे सांगू शकतो. त्याचं कारणही असं आहे की त्याचे आपण सुरुवातीला आपण जर हे पाय बघितले पुढचे आणि मागचे, तर हे डुकराचेच पाय आहेत हे लगेच लक्षात येतं. आणि ओव्हरऑल त्याची जी बॉडी लँग्वेज आहे ही बॉडी लँग्वेज डुकराची आहे. कारण त्याची शेपटी तुम्ही बघा, तीसुद्धा छोटीशी आहे. आणि पुढचा जो डोक्याचा भाग आहे, हा जो डोक्याचा भाग दिसतोय, हा जो त्रिकोणी भाग आहे, हा पूर्णपणे व्यवस्थित कळतो की हा प्राणी डुक्करच आहे म्हणून. आता हा डुक्कर प्राणी आहे हे आपल्याला कन्फर्म होतं. फक्त तर ह्याच्यामध्ये काही गोष्टी आहेत, जर तुम्ही व्यवस्थित बघितलं तर आपल्याकडे जो म्हणजे चांगलं जर जंगल असेल, हेल्दी जंगल जर असेल, तर त्या जंगलामध्ये असणारे जे प्राणी असतात हे सुद्धा हेल्दी असतात. तर ही जी साईज आहे डुकराची, ही हेल्दी डुकराची साईज आहे. आणि ॲक्च्युअल साईज आहे, म्हणजे जो डुक्कर आपल्याला जंगलामध्ये हेल्दी साईजचा बघायला मिळतो तीच ही साईज आहे. आणि ॲक्च्युअल साईजचा हा डुक्कर या ठिकाणी कोरलेला आहे.
म्हणजे डुक्कर जर ओरिजिनलमध्ये असेल तर त्याच्याशी मिळतीजुळती त्याचा आकारमान आहे. हो, म्हणजे डुक्कर याच एवढ्या साईजचे डुक्कर असू शकतात. एवढ्या साईजचे डुक्कर आहेत. कारण आता कसं आहे, आम्ही जंगलामध्ये काम करत असताना कॅमेरा ट्रॅप वगैरे मध्ये बऱ्याच वेळेला भरपूर डुक्कर येतात. तर त्यामध्ये डुकरांची मोठी जी साईज असते ही आपल्याला बघायला मिळते. आणि आम्ही स्वतः कॅमेऱ्याने सुद्धा बऱ्याच वेळेला डुक्कर शूट केलेले आहेत. त्यावेळेला आम्हाला बरेच मोठ्या आकाराचे डुक्कर बघायला मिळाले होते. म्हणजे आम्हाला विक्रांत प्रभुलकर म्हणून माझ्यासोबत वाईल्ड लाईफमध्ये राणीचा भाऊ जो काम करत असतो, तर तो आणि मी एकदा जंगलामध्ये गेलेलो होतो. तेव्हा आम्हाला लांबवर एक प्राणी दिसला. डोळ्याने आम्ही बघितला. आम्हाला वाटलं एखादी म्हैस वगैरे असेल की काय, पण त्याची चालायची पद्धत जरा वेगळी होती. मग विचार केला की म्हैस नाही, सांबर असेल. मग एवढं कशाला प्रेडिक्ट करत बसायचं, त्यापेक्षा आपला कॅमेऱ्यानं फोटो काढला. तेव्हा आम्हाला कळालं की तो डुक्कर होता. म्हणजे तो इतक्या मोठ्या साईजचा प्राणी होता की आम्हाला लांबून तो डुक्कर वाटतच नव्हता. तर असे काही दुर्मिळ आणि हेल्दी डुक्कर आपल्याला बघायला मिळतात. पण ते प्रत्येक ठिकाणी प्रत्येक माणसाला बघायला मिळतीलच ह्याची काही गॅरंटी नाही. त्यामुळे आपल्याला जो वाटत असेल की डुकराची साईज छोटी असेल किंवा मग त्या सांबराची साईज छोटी असेल, पण तसं नसतं. आपल्याला त्याच्यापेक्षा मोठे दुप्पट आकाराचे सुद्धा प्राणी आपल्याला बघायला मिळतात. त्यामुळे हा जो प्राणी आहे हा ॲक्च्युअल साईज डुक्कर आहे. आता ह्याच्यामध्ये इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की व्यवस्थित जर तुम्ही बघितलं तर हा अटॅक करणारा डुक्कर आहे. म्हणजे ॲक्शनमध्ये असलेला डुक्कर आहे हा. ठीक आहे. आता ह्याचा जो हा तोंड आहे, हे जे चेहरा तुम्हाला दिसतोय, हे हा तोंड आहे. आता ह्याच्यामध्ये आपण काय आहे की कुठलाही खडूचा वगैरे असा काही वापर करत नाही. चुना वापरत नाही, खडूचा वापर करत नाही, जेणेकरून आकार हा स्पष्ट दिसेल. असं काही गरज त्याची नाही आहे. खरं तर हे जे आकार आहेत, हे आकार जर कळायचे असतील तर आपल्याला नुसत्या डोळ्याने हे आकार बघायला पाहिजेत. आणि आपल्याकडे वेगवेगळ्या टेक्नॉलॉजी वगैरे आहेत, तर त्या टेक्नॉलॉजीचा वापर करून आपल्याला हे आकार कुठल्या प्राण्याचे असतील किंवा कसे असतील हे आपल्याला प्रेडिक्ट आपलंच करता आलं पाहिजे. असं असल्यामुळे आम्ही या ठिकाणी कुठलाही चुन्याचा किंवा कसलाही खडूचा वगैरे वापर नाही केलेला. म्हणजे ते नैसर्गिकरित्याच ते जे आता रेगोट्या दिसत आहेत पांढऱ्या, त्या नैसर्गिकच. म्हणजे पाणी तिथे पाण्याचं एक पाणी साचतं आणि त्यामुळे तो पाण्याचा कलर आलेला त्याला. स्लोप आहे, थोडासा स्लोप आहे इथे. आणि त्याच्यामध्ये वरून जे पाणी येतं हे पाणी साचतंय. म्हणजे इथे ज्या ज्या ठिकाणी थोडंसं जी डेप्थ आहे त्या डिझाईन मध्ये, त्या ठिकाणी ते पाणी साचतंय आणि त्यामुळे ते आपल्याला थोडंसं असं ते मातीचा रंग त्याच्यामध्ये दिसतोय. तेवढी माती नाही, पण इथे थोडीशी माती आहे. ही जी माती आपल्याला दिसते ही माती आहे, तर थोडीशी वाहून येते माती. तर आता हे जे चित्र आहे तुम्हाला मी थोडक्यात आकार दाखवण्याचा प्रयत्न करतो बोटाने. हा असा जो आकार आहे हा डुकराचा, हे तोंड आहे. इथून असं वरती इकडं आलो की इथे कान आहेत. हे इथे पुढे गेल्यानंतर हा कान आहे आणि इथे मागे पाठ आहे. त्यानंतर हा पुढचा पाय आहे इथे. आणि तुम्ही जर व्यवस्थित बघितलं तर हा तोंड जे आहे याचं आतमध्ये वळलेलं आहे आणि मागचा पाय जे आहे ते मागचा पाय असं मागे, म्हणजे थोडक्यात असं अटॅकिंग आहे. आणि तो अंगावर येते की काय असं आपल्याला ते डुक्कर पाहता क्षणी आपल्याला ते दिसतं की ॲक्शनमध्ये डुक्कर आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की ह्या डुकराच्या बॉडीवर काहीतरी डिझाईन कोरलेली आहे. म्हणजे ते आपल्याला व्यवस्थित बघायला मिळते ती. पण आता पाऊस वगैरे पडून गेला आहे 2-4 दिवसापूर्वी, त्यामुळे ती माती वगैरे येऊन त्याच्यामध्ये बसली, त्यामुळे तितकं स्पष्ट दिसत नाही आहे. पण आहे त्या कंडिशनमध्ये आपल्याला कळते की याच्यामध्ये काहीतरी लाईन्स आहेत. आणि तुम्ही जर बघितलं लाईन्स, तर ह्या लाईन्स आहेत जिथून ही लाईन सुरू झालेली आहे ही कुठेच कट झालेली नाही लाईन. ही एक सोबत अशी लाईन ती पूर्ण जो सर्कल आहे तो पूर्ण करते, अशी लाईन ह्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते. तर अशा पद्धतीचं याच्यामध्ये एक काहीतरी वेगळं नक्षीकाम किंवा काहीतरी डुकराला सौंदर्य पॅटर्न करून दिलेलं आहे असं आपल्याला बघायला मिळतं. आणि जो नवीन माणूस असेल ज्याला या कातळशिल्प किंवा याच्यामध्ये इंटरेस्ट असेल तर तो माणूस पाहता क्षणी ह्या डुकराच्या प्रेमात पडेल. अशा पद्धतीचा हा डुक्कर कोरलेला आहे. तर अगदीच इंटरेस्टिंग आणि ॲक्च्युअल साईज डुक्कर आहे. आणि इतर कातळशिल्पांमध्ये असलेल्या डुकरापेक्षा हा डुक्कर अतिशय देखणा आणि रुबाबदार असल्यासारखं आपल्याला दिसतो. तू इथपर्यंत कसा पोहोचला होतास? म्हणजे आता आपण इथपर्यंत यायला एवढ्या आपल्याला गाडी कशी आपण इथपर्यंत आणली, तू एवढ्या म्हणजे निर्जन स्थळी कसा पोहोचला होतास मग? तर हा कातळशिल्पाचा शोध असा लागला,
जेव्हा या भागामध्ये मी कातळशिल्प शोधायला सुरुवात केली तेव्हा ज्या ज्या ठिकाणी मला कातळ दिसतील त्या कातळ भागामध्ये जाऊन मी शोध घ्यायचा प्रयत्न करत होतो. तसंच मी या भागामध्ये आलो होतो शोध घेण्यासाठी. मी इथे माहिती घेण्याचा प्रयत्न केला की इथे कातळशिल्प आहेत का. तर बऱ्याच लोकांनी मला जवळपास 80% लोकांनी उत्तर नाहीच म्हणून दिलं. एकदा तर किस्सा असा झाला की मी या ठिकाणी आलो होतो, अगदीच मी ह्या बांधाजवळ आलो होतो. इथे मला 2 माणसं भेटली होती आणि मी त्यांना विचारलं की इथे कातळशिल्प कुठे आहे का. तर त्यांना ते काय कळालं नाही. मी म्हणालो चित्र कोरलेली वगैरे आहेत का कुठे, तर त्यांना ते काय कळालं नाही. ते म्हणे इथे तळं आहे म्हणून. मला ठीक आहे, तळं तर तळं कुठे आहे ते. तर मला त्या माणसाने इथून पाठवलं, ह्या टॉवरची लाईन धरून जायला सांगितलं आणि ते 3 किंवा 4 नंबरचा टॉवर आहे, त्या टॉवरच्या खाली तळं आहे असं मला त्याने सांगितलं. तर मी इथं येऊन परत त्या तळ्यापर्यंत तिकडे पुढे गेलो. ते तळं वगैरे काही नव्हतं, ते फक्त मातीचा भाग होता ज्याच्यामध्ये पाणी वगैरे साचलेलं होतं. तर अशी घटना माझ्यासोबत झाली होती त्यावेळेला. आणि त्यानंतर मी गावातल्या लोकांकडून माहिती घेण्याचा प्रयत्न केला. काही मित्र आहेत ह्या भागामधले जे वाईल्ड लाईफवर वगैरे काम करतात, तर त्यांच्याकडनं माहिती घेण्याचा प्रयत्न केला. तर तरीसुद्धा आम्हाला कातळशिल्प काही भेटलं नव्हतं. मग एके दिवशी बाईक वगैरे घेऊन पूर्ण सडा स्कॅन करायचा म्हणून एकदा बाईकने आलो होतो. पूर्ण एरिया स्कॅन केला तरीसुद्धा मला सापडलं नाही. मग एके दिवशी चालतच यायचं ठरवलं. चालत आलो. जे ठिकाणी आधीच चेक केलेलं होतं त्या ठिकाणी चेक नाही करायचं, वेगवेगळे ठिकाण असतील ते चेक करायचं. आणि हे ठिकाण म्हणजे अगदीच मी सगळे एरिया हा जो आहे हा सगळा फिरून शेवटच्या वेळेला मी इथं आलो. आणि अगदी 99% म्हणा 1% चान्स राहिला असेल की त्या चान्समध्ये कातळशिल्प इथं आहे ते सापडतील किंवा नाही सापडणार असं होतं. मी इथं आलो आणि समोरच मला हे कातळशिल्प दिसलं. मग हे कातळशिल्प तेव्हा मला दिसलं, त्याच्या पुढे असलेली ते 2 कातळशिल्प आहेत ती दिसली. कारण हा एवढाच जो भाग होता हा गवत वगैरे असल्यामुळे तर तेवढा लगेच क्लिक होत नव्हतं की इथे कातळशिल्प असतील म्हणून. पण हा जो भाग होता हा सपाट असा दिसत होता, त्यामुळे मी जास्त प्रेफर केलं की इथेच ह्या भागामध्ये कातळशिल्प चेक करायची. हा सगळा स्कॅन केल्यानंतर मग इकडं आलो मी आणि त्यामुळं मग मला हे कातळशिल्प सापडलं. मग तरीसुद्धा हे कातळशिल्प तसं तेवढं सहजासहजी लक्षात नाही येणार की कातळशिल्प आहे म्हणून. आणि ही जी बॉर्डर केलेली आहे ही बॉर्डर जरी आपल्याला दिसत असली तरीसुद्धा ती लांबून लगेच क्लिक होत नाही की इथे बॉर्डर आहे आणि याच्यामध्ये कातळशिल्प असतीलच. आणि कधीची गोष्ट आहे ही आता मी जे कातळशिल्पावर काम करायला लागलो हे आता 6 महिने झाले आणि मला हे जे कातळशिल्प सापडले हे जवळपास 2 महिने झाले, 2 ते 2.5 महिने. अच्छा. आणि गुहागरपासून किती लांब आहे? गुहागरपासून आता जवळपास 10 ते 12 किलोमीटर अंतरावर आहे. पण जरी 12 किलोमीटर अंतरावर असलं तरीसुद्धा आतमध्ये येऊन हे शोधणं आणि इथपर्यंत पोचणं अवघड आहे. हां, खरंच. म्हणजे मी पण आता ज्यावेळी सदाफसोबत आलो परत मला त्या रोडवर जिथून या सड्यावर यायची वाट आहे तिथे सोडलं तर मला नक्कीच माहिती आहे मला इथपर्यंत नाही येता येणार. कारण आम्ही बऱ्याच ठिकाणी सड्यावरून टर्न्स घेतलेत, सगळीकडे सिमिलर जो लँडस्केप होता तो सिमिलर वाटत होता. त्यामुळे मला हेच आश्चर्य वाटतं की सदाफ ज्यावेळी हा एक्सप्लोर केला होता परत तो दुसऱ्या ठिकाणी कसा परत शोधत आला असेल इथपर्यंत. नक्कीच म्हणजे त्याला आवड आहे म्हणून ती वाट पण त्याच्या लक्षात राहत असेल. आणि पुढचे जे शिल्प आहेत ते पाहूयात. हा एक आकार आहे, पण हा बघता क्षणी म्हणजे आता जसं तू ह्या आकाराला फुलपाखरू म्हणालास तसं एकानं मला सांगितलं की इथं फुलपाखरू आहे म्हणून. कुठं आहे ते माहीत नव्हतं. हे फुलपाखरासारखं दिसतंय पण हे फुलपाखरू नाही आहे, हा वेगळाच काहीतरी आकार आहे. आणि हे जे आकार आहेत अशा पद्धतीचे आकार आहेत हे आकार थोडंसं लॉजिक लावूनच ह्याचं काय असेल ते नामकरण करायला पाहिजे. उगाचच आपल्याला मनाला वाटलं म्हणून आपण काहीतरी त्याला नाव देण्यात काही पॉईंट नाही आहे. म्हणजे हे फुलपाखरू नाही आहे किंवा दुसरं असं टिपिकल असं काहीतरी वेगळंच नाव त्याला द्यायचं आणि मग त्याचं काहीतरी वेगळंच प्रसिद्धी करायची त्या नावाची, अशा पद्धतीमध्ये त्या गोष्टी व्हायला नाही पाहिजेत. जे आहे ते थोडासा त्याचा व्यवस्थित स्टडी करून थोडासा अभ्यास करून ते जर क्रिएचर वेगळं असेल तर तशा पद्धतीमध्ये त्याला नाव द्यायला पाहिजे. पण तरीसुद्धा नाव द्यायची काही गरज नाही आहे. पण आपण जर बघितलं तर हा जे आकार आहे हा थोडासा असा खुरासारखा दिसतो. म्हणजे प्राण्याचे जे खूर असतात खुरासारखा दिसतो पण ते खूरसुद्धा नाही आहे. तर
आपण बारीक विचार जर केला तर हे कातळशिल्पामध्ये मरीन लाईफ बरीच दाखवलेली आहे. तर मरीन लाईफ असल्यामुळे हे मरीन लाईफशी आपण जोडू शकतो का, हा एक थोडासा विचार करायला काही हरकत नाही आहे. आणि खूर जर म्हटलं आपण एखाद्या प्राण्याचं तर ते खूर नाही होत अजिबात, कारण याचा आकार आणि खुराचा आकार हा कितीतरी साम्य आहे त्याच्यामध्ये आकारामध्ये. त्यामुळे हे कुठल्याही प्राण्याचा खूर नाही आहे. तर हे कुठला तरी एखादा जीव असेल, एखादी कुठेतरी अशी कलाकृती असेल, त्याच्यातून काहीतरी वेगळं असं सांगण्याचा जर प्रयत्न करायचा असेल तेव्हाच्या लोकांना, तर तसं काहीतरी असू शकतं. पण हे मरीन लाईफशी आपल्याला जोडायला काही हरकत नाही, किंवा मग वेगळी आकृती काय असेल तर थोडासा त्याच्यावर विचार करून तशा पद्धतीमध्ये ह्याला बघण्यास काही हरकत नाही आहे. पण मला वाटलं म्हणून मी ह्याला काहीतरी वेगळं एक नाव देऊन रिकामा झालो, असं चुकीचा एक मेसेज पसरायला नको असं मला वाटतं. बरोबर. म्हणजे आता पहिल्या पाहता क्षणी ते वाटतं फुलपाखरू म्हणून मी फुलपाखरू बोललो, पण आता विचार करण्यासारखी गोष्ट आहे. तिथे जो डुक्कर कोरलेला आहे तो एवढा हुबेहूब आहे. मग जर इथे जर फुलपाखरू कोरायचं असतं तर ते लगेच ओळखून येण्यासारखं ते कोरता आलं असतं, अगदीच फुलपाखरासारखं. पण तसं नाही आहे. त्यामुळे आपण म्हणू शकतो की फुलपाखरू नाही आहे, काहीतरी वेगळं काहीतरी आहे. अजून असंच अजून एक पुढे शिल्प आहे. हे जे शिल्प आहे पुढचं ते सुद्धा सिमिलरच आहे. पण बऱ्याच ठिकाणी जे मला ह्या भागामध्ये कातळशिल्प सापडलीत त्यातल्या 1-2-3 ठिकाणी ह्याच आकाराचं कातळशिल्प सापडलेलं आहे. हे सुद्धा त्या खुरासारखं दिसायला आहे सेम. जर आपण या अँगलनं बघितलं तर हे दिसते त्या खुरासारखंच, पण हे खूर हे सुद्धा खूर नाही आहे. आणि हा जो आकार आहे याच्यामध्ये फक्त हा एवढाच आकार नाही आहे, तर इथे सुद्धा एक छोटीशी आउटलाईन आहे बाहेर. इथे एक आहे, परत हे जे जमलेलं आहे याच्यामध्ये इथे सुद्धा एक आउटलाईन आहे थोडीशी. तर थोडंसं वेगवेगळे आकार त्याच्यामध्ये आहेत. आणि जसे बरेच कातळशिल्पांमध्ये स्टिंगरे मासा जो आपल्याला बघायला मिळतो, ज्याला मराठीमध्ये वागळा बोलतात ह्या भागामध्ये, तो स्टिंगरे जो मासा आहे तर हा डीप सी मासा आहे. आणि बरेच डीप सी क्रिएचर्स जे आहेत हे कातळशिल्पामध्ये आहेत बऱ्याच ठिकाणी कोरलेले. तर त्यामुळे हा सुद्धा थोडा तसा पद्धतीमध्ये बघायला आपल्याला हरकत नाही की डीप सी क्रिएचर एखादं आहे का, किंवा मग डीप सी क्रिएचर जर नसेल तर मग वेगळं काहीतरी कलाकृती असायला पाहिजे. कातळशिल्पातले उलगडे शक्यच नसल्यामुळे, म्हणजे हे जे आकार आहेत अशा आकाराचे जे आहेत कातळशिल्प यांचे उलगडे शक्य नसल्यामुळे आपण हे नक्की सांगू नाही शकत की हे नक्की काय आहे. अशी कित्येक कातळशिल्पे अजूनही इथल्या कातळसड्यांमध्ये लपलेली आहेत. गरज आहे ती शोधून काढण्याची. आज जरी ही शिल्पे मुखी असली तरी येत्या काळात ती इतिहास सांगू शकतील. सदाबसारख्या तरुणांना गरज आहे प्रोत्साहनाची. त्यामुळे त्याचा हा शोध जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून लोकांमध्ये कातळशिल्पांबद्दल रुची निर्माण होईल. तर लवकर भेटू पुढील भागात, जिथे आपण राक्षसांना भेटणार आहोत. तोपर्यंत गुड बाय.